हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा विषय आहे बालभारती मराठी आणि याचा 11वा धडा आहे स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा. तर हा धडा तिसऱ्या भागातला आहे. हा तिसरा भाग सुरू झालेला आहे आपला. तर या धड्याचा आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा आणि हो, अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे जे सगळे स्वाध्याय मी अपलोड करीन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि तसेच इयत्ता 8वी मराठी ही प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्या या विषयाच्या बद्दलचे जे सगळे धडे आहेत या धड्यांच्या स्वाध्याय अपलोड केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन सुद्धा बघू शकता. चला, आता आपण कुठलाही वेळ घालवणार नव्हत, लगेच स्टार्ट करणार आहे. प्रश्न पहिला, चौकटी पूर्ण करा. आणि आता या अशा प्रकारची चौकट तुमच्या स्वाध्यायामध्ये दिलेली आहे. खेत्रीच्या महाराजांना स्वामीजींनी दिलेल्या उत्तराची वैशिष्ट्ये. तर ती वैशिष्ट्ये कोणती? ही दोन आपल्याला भरायची आहेत. पहिला आहे तर्कसंगत, दुसरा आहे तर्क शुद्ध. या ठिकाणी ते दिलेला आहे तर्कसंगत, दुसरा तर्क शुद्ध. आणि त्यानंतरचा आता हा पुढचा प्रश्न दुसरा, वैशिष्ट्ये लिहा. त्यामध्ये पहिलं श्रीपादशिला आणि याचं उत्तर, पाण्याच्या भरपूर वर होती, किनाऱ्यापासून समुद्रात 1 ते 1.5 फर्लांग आत होती. दुसरा, शार्क मासे. याचं उत्तर, माणसाला ते काकडी सारखे चावून खातात. दुसरं, शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हत्तीच्या सुळ्यांसारखे असतात. आता आलेला आहे पुढचा प्रश्न तिसरा, हे केव्हा घडेल ते लिहा. त्यामधील प्रश्न अ, परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. उत्तर, मन, बुद्धी व डोळे यांची शक्ती विकसित केल्यावर परिच्छेद वाचल्यानंतर तो लक्षात राहील. त्यातील प्रश्न आ, माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. याचं उत्तर आहे, विरोध व प्रतिकूलता जास्त असल्यावर माणसाची अंतस्थ चेतना फुलेल. तर या ठिकाणी मी हे उत्तर पूर्ण केलेलं आहे. पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे. चला, प्रश्न चौथा, परिणाम लिहा. आता त्यामधील प्रश्न अ, स्वामीजींनी ग्रंथपालाला आवाहन दिले. तर त्याचे परिणाम. उत्तर, स्वामीजी किती प्रामाणिक आहेत हे ग्रंथपालांना समजले. त्यातील आ, नावाड्यांनी पैशाशिवाय स्वामीजींना नावेतून न्यायचे नाकारले. या प्रश्नाचं उत्तर, स्वामींनी एकदम त्या सागरात उडी मारली. पोहत पोहत स्वामीजी त्या शिलाखंडावर पोहोचले. त्या नावाड्यांच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे. प्रश्न पाचवा, तुमचे मत लिहा. तर अशा प्रकारचे हे प्रश्न खूप सोपे असतात. तुमचे मत लिहा किंवा तुम्ही त्या ठिकाणी असाल तर काय कराल, हे असे प्रश्न बऱ्याच वेळेला परीक्षेमध्ये विचारले जातात. तर त्यामध्ये अ, ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेले मत. आता विद्यार्थ्यांना बघूया याचं उत्तर. एका दिवसात 1 खंड वाचून होणे शक्यच नसते. वाचनाचा इतका प्रचंड वेग असलेला माणूस ग्रंथपालाने पूर्वी पाहिलाच नव्हता. एखादे पुस्तक
वरवर चाळून ते आपल्या उपयोगाचे नाही हे लक्षात आल्यावर काही वाचक ते पुस्तक परत करतात. पण स्वामींना मात्र दिवसाला एक खंड याप्रमाणे 3 दिवसात 3 खंड वाचून परत केले. हे 3 खंड स्वामींनी वाचले असतील यावर ग्रंथपालाचा विश्वास बसला नाही. काही वाचक आपल्याला वाचन वेळ आहे असा आभास निर्माण करतात आणि छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. बरेचसे साधू लोकांच्या धार्मिक भावनांचा दुरुपयोग करतात. या मार्गाने पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे ग्रंथपालाने स्वामीजींच्या शिष्याजवळ त्यांच्या ग्रंथ वाचनाबद्दल व्यक्त केलेलं हे मत आहे. आता त्यापुढील प्रश्न, पैसे घेतल्याशिवाय स्वामीजींना श्रीपादशिलेवर न नेणाऱ्या नावाड्याबाबत तुमचे मत. आता या ठिकाणी आपलं मत लिहायचं आहे. चला बघूया त्याचं उत्तर. शिलाखंडापर्यंत पोहोचण्यासाठी नावेतून जावे लागणार होते आणि नावाडी तर पैसे घेतल्याशिवाय नावेतून पोहोचवण्यास तयार नव्हते. स्वामींकडे पैसे नव्हते. बहुतांश जणांचे असे मत असेल की नावाड्यांनी स्वामींना पैसे न घेताच पोहोचवायला हवे होते. परंतु ते नावाडी स्वामींची मोठेपण ओळखत नव्हते. तसेच माणसांना पैसे घेऊन नावेतून इच्छित स्थळी पोहोचवणे हा नावाड्याचा पोटापाण्याचा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांनी पैशाशिवाय सोडण्यास नकार दिला. तसेच स्वामींचे मोठेपण अवगत झाल्यावर त्यांना पश्चाताप देखील झाला. त्यामुळे नावाड्यांनी नकार दिला यात मला कोणतीही चूक दिसत नाही. तर अशा प्रकारे आपण त्या नावाड्याबद्दलचे जे काही मत आहे हे त्याचं स्पष्टीकरण किंवा ते लिहिलेलं आहे. आणि आता या पुढचा प्रश्न 6वा. स्वामीजींचे खालील गुण दर्शवणारी वाक्य पाठातून शोधा व लिहा. त्यासाठी हा पाठ व्यवस्थित वाचावा लागेल. अनिर्भयता आणि याच्यामधील वाक्य बघा. उत्तरातलं पहिलं, स्वामी विवेकानंदांनी एकदम सागरामध्ये उडी मारली. याच्यामध्ये निर्भयता दिसून येते. दुसरं, मी आता 2-3 दिवस इथेच राहणार. आणि तिसरं, रात्री एकटेच सोबतीला कोणी नको. तर या तिन्ही वाक्यातून निर्भयता हा गुण दिसून येतो. पुढचं आहे मनाची एकाग्रता. उत्तर, त्यामध्ये पहिलं वाक्य, ते रोज एक खंड वाचायचे. म्हणजे त्यांची मनाची एकाग्रता खूप होती. मी माझे मन कुठेही एकाग्र करू शकतो. आणि तिसरं, मी जे वाचतो त्यावर मन केंद्रित केल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते. तर अशा प्रकारे मनाची एकाग्रता यावर आपण त्यांचे 3 वाक्य लिहिलेली आहेत. दृढ निश्चय आणि तेजप्रेम. तर दृढ निश्चयवरती बघा, स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून भ्रमण केले. म्हणजे त्यांनी निश्चय केला होता की तिथून ते चालत जाणार. ते रोज एक खंड वाचायचे. हा सुद्धा त्यांचा दृढ निश्चयच होता. देशप्रेम, त्यामध्ये ज्या देशाची सेवा करायची आहे त्या समाजाची सेवा करायची आहे. तो देश, तो समाज एकदा डोळ्याखालून घालावा, हे याबाबत देशप्रेमाच्या बाबतीत त्यांनी केलेले हे वाक्य आहे. प्रश्न 7वा, तुमचा अनुभव लिहा. आता हा प्रश्न सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तसाच हा प्रश्न महत्वाचा सुद्धा आहे. तुमचा अनुभव लिहा, तुमचे मत लिहा, तुमचे याबद्दलचे काय स्पष्टीकरण आहे ते लिहा. अशा प्रकारचे प्रश्न हे विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विचारले जातात, जेणेकरून तुमच्याकडे किती प्रकारचं नॉलेज आहे, तुमची काय कॅपॅबिलिटी आहे, किती कॅपॅसिटी आहे, हे या अशा प्रकारच्या प्रश्नांच्या वरूनच समजले जाते. तर बघा प्रश्न अ, काम करत असताना एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो. याविषयी तुमचा अनुभव लिहा. हा प्रश्न आहे. आणि आता याचे उत्तर आपल्या भाषेतच आपण लिहिणार आहोत.
आता बघा, मी या ठिकाणी हे माझं उत्तर लिहिलं आहे. तुम्हाला याच्यापेक्षा वेगळं काही लिहावं वाटत असेल तर ते तुम्ही लिहू शकता. बट मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल हे उत्तर दिलं आहे. वार्षिक परीक्षा एका महिन्यावर येऊन ठेपली होती. तरीही मी नेहमीप्रमाणे निवांत हसत खेळत अभ्यास करत होतो. एक दिवस मी आजारी पडलो आणि 7 दिवस अभ्यास करू शकलो नाही. उरलेल्या दिवसात मी मन लावून अभ्यास करून परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. ही घटना माझ्या चांगलीच लक्षात राहिली. पुढील परीक्षांचा अभ्यास मी खूप दिवस आधीपासून सुरू करू लागलो. म्हणजेच काम करत असताना एखादे संकट आले, आता ते काय करत होता, अभ्यास करत असताना अचानक तो आजारी पडला आणि अभ्यास करू शकला नाही. परंतु त्याने पुढच्या 7 दिवसामध्ये किंवा पुढच्या दिवसात चांगला अभ्यास केला, चांगली परीक्षा दिली, चांगल्या गुणांनी तो उत्तीर्ण झाला आणि त्या घटनेवरून त्याच्या काय लक्षात आलं की अभ्यास हा खूप आधीपासूनच सुरू करावा लागतो. म्हणजेच काय सांगितलेलं, एखादे संकट आले की माणूस जागरूक राहून काम करतो. तर आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी मस्त आणि छानपणे दिलेलं आहे. आता पुढचा प्रश्न 8वा. खालील 2 प्रसंगातील फरक स्पष्ट करा. तर हे पुस्तकामधील दिलेलं आहे. स्वामीजींच्या समुद्रात उडी मारण्याबाबतचे नावाड्यांचे विचार, त्याच्या विचारांच्या मध्ये काय फरक होता, त्याने काय विचार केला. तर उडी मारण्यापूर्वी त्याचा विचार होता की होडीतून माणसांची वाहतूक करणे हा आपला पोटा पाण्याचा व्यवसाय आहे. मग आपण त्यांना फुकटात का न्यावे, हा उडी मारण्यापूर्वीचा त्याचा विचार होता. तर उडी मारल्यानंतरचा त्याचा विचार काय होता. स्वामींनी उडी मारल्यावर मात्र नावाडी घाबरले. त्याच्या मनात आले, या माणसाच्या वाटेत संकट आले तर, किंवा याचा दम संपला तर, हे अशा प्रकारचे विचार त्याच्या मनात उडी मारल्यानंतर यायला लागले. तर हे नावाड्याचे विचारामधील फरक आहे. आता स्वाध्यायामधलाच खेळू या शब्दांशी हा भाग सुद्धा आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये निर्भय पासून निर्भयता हे भाववाचक नाम तयार होते. बरोबर, भाववाचक नाम तुम्ही शिकला असाल. त्याचप्रमाणे ता, त्व, आळू, पणा हे प्रत्यय लावून तयार झालेली भाववाचक नामे खालील तक्त्यात लिहा. तर हा आहे हा तक्ता. याच्यामध्ये ता, त्व, आळू, पणा याच्यावरचे शब्द आपण लिहूयात. तर बघा, या ठिकाणी मी 2-2 दिलेले आहेत. कोमलता आणि वीरता. त्व साठी आहे कर्तृत्व आणि नेतृत्व. तर आळू साठी येतो मायाळू, दयाळू. तुम्ही कनवाळू वगैरे तुम्हाला जे आठवतात, तुम्हाला जे माहिती आहे ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. मी फॉर एक्झाम्पल 2-2 तुम्हाला दिलेले आहेत. पणा, पणासाठी भाववाचक नाम काय येणार, प्रामाणिकपणा, खरेपणा, खोटेपणा असे तुम्ही शब्द या ठिकाणी लिहू शकता. आता पुढचा आ. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य तयार करा. तर हे जे त्यांनी वाक्य दिलेली आहेत, या वाक्यांमध्ये जे हे अंडरलाईन केलेले शब्द आहेत याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आणि वाक्य आहे तसेच आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. तर बेसावधचा विरुद्धार्थी शब्द आहे सावध. म्हटलं उत्तर काय येणार, सर्वांनी सावध राहूनच काम करावे. तर या ठिकाणी अर्थ न बदलता सांगितलेला आहे. आ बघा, गाडी वेगाने चालवू नये. तर याचं वेगाने असेल तर विरुद्धार्थी येणार हळूहळू. तर गाडी हळू चालवावी. ई, शिळे अन्न खाऊ नये. आणि उत्तर याचं शिळेच्या विरुद्ध असणार आहे ताजे अन्न खावे. प्रश्न ई, कोणीही कार्यक्रमास अनुपस्थित राहू नये. तर याचं उत्तर येणार अनुपस्थिती म्हणजे विरुद्धार्थी कोणता असणार, उपस्थित. तर सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. नेक्स्ट आहे जॉन अप्रामाणिक मुलगा नाही. तर अप्रामाणिक साठी विरुद्धार्थी शब्द आहे प्रामाणिक. म्हटल्यानंतर उत्तरामध्ये येणार जॉन प्रामाणिक मुलगा आहे. प्रश्न ई, खालील चौकटीत बे हे अक्षर जोडून
नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता त्यासाठी त्यांनी उदाहरणामध्ये बे हे शब्द जोडून बेसावध हा एक शब्द दिलेला आहे. तर त्यानुसार आपण पुढचे जे 5 शब्द आहेत हे तयार करणार आहोत. तर बघा, बे पासून बेसुमार हा एक शब्द तयार होतो, बेकार हा शब्द तयार होतो, बेफिकीर म्हणजे ज्याला कशाची फिकीर नाही असा हा एक शब्द तयार होतो, बेपरवा ज्याला कशाची पर्वा नाही तो शब्द तयार होतो, बेजबाबदार हा सुद्धा शब्द तयार होतो. तर अशा प्रकारे आपण हा सुद्धा छोटासा जो तक्ता चार्ट आहे हा कंप्लीट केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, हा होता या पाठाचा स्वाध्याय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. स्वाध्यायामध्ये कुठलेही डाऊट वाटला तर मला लगेच कमेंट करून विचारा. थँक्यू.